फाउंडर इंडिया टीवी। इस समय हम हैं भाईंदर के अभिनव शेतकरी शिक्षा मंडल के कैंपस में। आप देख सकते हैं ये कॉलेज 1972 में बन के खड़ा हुआ और इस कॉलेज से कई सारे विद्यार्थी अलग अलग फील्ड में अपनी सेवाएं दे रहे हैं, लेकिन अब ये कॉलेज विवादों में है ट्रस्ट को लेकर। अभी जो इस समय जो कॉलेज को संचालित कर रहे हैं अशोक पाटिल, मंगेश पाटिल और उनके संस्था के लोग, वहीं दूसरी तरफ इसके पूर्व अध्यक्ष मोहन पाटिल के बीच में इनका काफ़ी विवाद चल रहा है। काफ़ी सालों से लेन देन के, भ्रष्टाचार के कई सारे आरोप मंगेश पाटिल, अशोक पाटिल है, इन्होंने मोहन पाटिल के ऊपर लगाए हैं। और उन्होंने क्या क्या आरोप लगाए हैं, क्या है पूरा विषय, इसकी जानकारी देने के लिए आज उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी थी। उन्होंने पत्रकारों से क्या बात किया, चलिए हम आपको दिखाते हैं। संस्था 1972 साली स्थापन झाली। आमच्या या शिक्षण संस्थेमध्ये सुरुवातीला जे फाउंडर मेंबर होते आणि त्याच्यानंतर स्वर्गीय प्रफुल्ल पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1998 साली जे ड्यू प्रोसेस फॉलो करून पद्धतशीररित्या जे सभासद बनले, असे एकूण 488 हे आमच्या संस्थेचे मूळ आजीव सभासद आहेत। या 2011च्या इलेक्शनमध्ये आमची जी कार्यकारिणी 15 लोकांची निवडून आली, त्यावेळी ह्या 488 ही सभासद यादी होती। मोहन पाटील यांना आम्ही कार्याध्यक्ष बनवल्यानंतर त्यांनी मनमानी कारभार सुरू केला, भ्रष्टाचार सुरू केला। त्या भ्रष्टाचाराविरोधात आमच्या तक्रारी, त्यांच्या विरोधात आम्ही FIR दाखल केलेला आहे आणि ती केस हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामीन अजून आमचा तो प्रलंबित आहे सुनावणीसाठी। जवळजवळ 3.5 वर्षे झाली आणि त्या दरम्यान इलेक्शन 5 ऑक्टोबर 2019ला आम्ही मोहन पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव पारित करून त्यांना बहुमताने आम्ही कार्याध्यक्ष पदावरून दूर केलं आणि तेव्हापासून ते या संस्थेच्या बाहेर आहेत। ते मोहन पाटील, खजिनदार वासुदेव पाटील आणि सेक्रेटरी गुरुनाथ पाटील हे संस्थेच्या बाहेर आहेत। संस्थेमध्ये येत नाही, कुठल्याही याच्यामध्ये सहभागी होत नाहीत। परंतु आमच्या संस्थेची जी बँक खाती सर्व बँकांमध्ये जे जे आहेत त्या ती खाती आज देखील मोहन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सह्यांनी ऑपरेट केली जात आहेत आणि करोडोचा निधी संस्थेमध्ये न येता, कर्मचाऱ्यांचे पगार न देता, संस्थेची कुठलीही शैक्षणिक देणी न देता त्यांनी जे ठेके दिलेले आहेत त्या ठेकेदारांच्या मार्फत ते बिलं काढतायत, त्यांच्या खाजगी कामासाठी ते पैसे वापरतायत आणि हा भ्रष्टाचार त्यांचा आजही सुरू आहे। आम्ही या विरोधात त्यांच्या विरोधात जो FIR आहे तो दाखल केलेला आहे। हे 99 जे सभासद जे आहेत बोगस, यांचं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे म्हणून आम्ही चॅरिटी कमिशनरकडे अर्ज केला। चॅरिटी कमिशनरने इलेक्शन ऑफिसरला देखील तसे डायरेक्शन दिलं, परंतु इलेक्शन ऑफिसरने ते व्हेरिफिकेशन ड्यू प्रोसेसने न करता आमचे हक्काचे आमचे मुद्दे फेटाळून लावून त्यांनी मोहन पाटलांची जी यादी होती 99 सभासदांसहित तीच यादी हायकोर्टासमोर आता जो सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे जी 99 सभासदांची जी मतपेटी वेगळी ठेवण्यात आली आणि त्याच्यातनं जो रिझल्ट बाहेर आला त्याच्यामुळे हे सिद्ध होते की जवळजवळ त्या 99 पैकी 75 लोकांनी हे मोहन पाटीलच्या पॅनलला त्यांच्या सहकाऱ्यांना मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे 15चे 15 सभासद निवडून आलेले आहेत। त्यामुळेच आमचा आक्षेप होता की हे जर सभासद जर ग्राह्य धरले गेले तर ही ट्रस्ट ही मोहन पाटलाची फॅमिली ट्रस्ट होईल। कारण याच्यावरती जरा आज तो जर 15च्या 15 त्याची बॉडी निवडून आली तर पुढे भविष्यामध्ये तो त्याला जे वाटेल ते ठराव तो करू शकेल आणि ही संस्था जसे आतापर्यंत त्यांनी केलेले आहेत, खोटे ठराव घुसवलेले आहेत, मॅन्युप्युलेट केलेले आहेत, असे खोटे ठराव करून ही संस्था तो स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीची बनवेल असा आहे की मोहन पाटील यांनी 99 सभासद जे खोटे केलेले आहेत त्याविषयी जुन्या सभासदांनी आम्हाला पूर्णपणे मान्य केलेलं आहे। आम्हाला 15 पैकी 10 सीट आमच्या निवडून दिलेल्या आहेत आणि 5 त्यांच्या दिलेल्या आहेत, परंतु 99 सभासद हा विषय जो आहे अजूनही हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे। मुद्दा क्रमांक 1, मोहन पाटील यांनी खोटे सभासद केले त्याची हा प्रूफ कॅमेरा घ्या तुम्ही सर्वांनी। सभा दाखवली आहे 27/12/2013। इथे पण गोडचूक बघा किती चूक आहे ती। 2014चं मीटिंगचं इतिवृत्तांत 13ला किती खोटं केले हा मुद्दा।
कॅमेरा एक झूम करून बघा. त्यानंतर ठराव केलेला आहे हा विषय क्रमांक 5. नियमानुसार कोणताही धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर विषय पटलावरती विषय यायला पाहिजे. हा विषय क्रमांक 5 कोणता आहे बघा. आर्थिक वर्ष 2010-11, 11-12, 12चा लेखाजोखा मंजूर करणे. याच्यामध्ये पैसे आले, पैसे घेतले, वाचले, ठराव मंजूर. ठराव मंजुरी कोणता केला बघा. प्राथमिक सदस्यांची फी घेण्यासाठी मंजुरी. पुन्हा बोलतोय, प्राथमिक सदस्य घेण्याची मंजुरी. आणि आपल्या घटनेमध्ये प्राथमिक सदस्य घेण्याची प्रथाच नाही आहे किंवा नियमच नाही आहे. हेही तुम्हाला दाखवतो. ही आमची मूळ घटना, नियमावली ही मी आज केलेली नाही आहे. 1972 साली आमचे संस्थापक बापूजी म्हणजे मोरेश्वर नारायण पाटील आद्य संस्थापक आणि त्यांच्या सहकार्याने केलेली आणि 1972ला नाशिक येथून न्यास नोंदणी कार्ड मंजूर केलेली ही घटना. कसं कोणते दिले आहेत. अभयदाते, आधारस्तंभ, उपकर्ते आणि आजीव सभासद याच्यामध्ये कुठेही आजीव प्राथमिक सदस्याचा उल्लेख नाही. म्हणजेच घटनेमध्ये प्राथमिक सदस्यांचा घेण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे हा ठराव केलेला आहे हा चुकीचा आहे. परंतु चॅरिटीने ही आमची बाजू ऐकलेली नाही. त्याचप्रमाणे निवडणुकीला उभं राहण्यासाठी आजीव सभासदांनाच अधिकार आहे ते देखील सांगतो. प्रश्न क्रमांक 9 याच्यात क्लिअर आहे की निवडणुकीसाठी फक्त आजीव सभासदांमधूनच 15 सदस्य निवडायचे आहेत. मग प्राथमिक सदस्यासाठी चॅरिटी कमिशनरने 2 सभासद त्यांचे उमेदवार त्यांची मान्य कशी केली. हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. म्हणजेच आमची बाजू कुठेही ऐकली नाही. तसंच खजिनदार आमचे अशोक पाटील बोलल्याप्रमाणे हे सभासद यादी ही मोहन पाटलांची घरची यादी. मित्रपरिवार, घरचे मित्रपरिवार, मावशीचा मुलगा, काकांचा मुलगा, आत्याचा मुलगा, मित्रपरिवार, खास त्यांचे सहकारी, त्यांचे कर्मचारी हे. त्याचप्रमाणे नवघर गावातून गुरुनाथ पाटलांचे घरातले 12 सदस्य, वासुदेव पाटलाच्या कुटुंबियातले 12 सदस्य म्हणजे वन साईड यांची निवडणूक होणार होती. त्याचप्रमाणे हे सिद्ध होते जर का आम्हाला जुन्या सभासदांनी 15 सदस्यापैकी 10 निवडून दिलेले आहेत आणि त्यांचं मतदान नंतर काउंट केलं. आउट ऑफ 92 वोटर्समध्ये 8 मतदान फुकट गेली, उरली 84 मधले त्यांना मतदान झालेलं आहे 72, 77, 74, 75. याचं सिद्ध होतं की हे सगळं त्यांचे निकटवर्तीय कुटुंबीय आहेत. स्पष्ट अगदी. दुसरा विषय, चॅरिटीमध्ये आमचं कोणाचं ऐकलंच नाही. नियमानुसार पालिकेचे निवडणूक होतात, तुम्ही बघता, आम्ही बघतो, सगळे निवडून लढवलेले आहेत. काय म्हणतात अल्फाबेटिकल, मराठीमध्ये वर्णानुक्रमे म्हणतात, त्याप्रमाणे नावं यायला पाहिजे. तशी नावं न येता ही नावं मोहन पाटलांनी आपल्या मर्जीप्रमाणे चॅरिटीकडनं करून घेतली आहेत. ही नावं बघा, ही संपूर्ण नावं 1 ते 15 त्यांची पालण्याची नावं आहेत, त्यांची नावं आणि त्यानंतर आमची नावं आहेत, सुवर्ण आमची नावं. हा नियम आहे की नाही. मग असं असताना देखील जुन्या लोकांनी आम्हाला मान्य केलेलं आहे. ही सगळी सत्य परिस्थिती. चॅरिटीकडे निवडणुकीसाठी आम्ही अर्ज केला होता. त्यावेळेला याच मोहन पाटलांनी चॅरिटीला रीतसर लेखी निवेदन दिलेलं आहे की आमची घटना हायकोर्टात पेंडिंग असल्याकारणाने सध्या कोणत्या घटनेवरती निवडणूक होईल म्हणून हा प्रश्नचिन्ह आहे, म्हणून आपण निवडणूक घेऊ नये असा हा क्लिअर विषय असताना पुन्हा मोहन पाटलांनी ह्यांचाच हस्तक, मोहन पाटलांचाच हस्तक मनोज रामकृष्ण पाटील ह्याने हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्या याचिकेत त्यांनी खाडाखोड करून 489चे 589 सभासद केले. आणि त्यावेळेला आम्हाला कळलं की हे सभासदांनी खोटे केलेले आहेत. त्यावेळेला आम्ही त्याकडे सांगितलं की ही यादी आम्हाला सबमिट करा. सबमिट करत नव्हते. त्यावेळेला चॅरिटी कमिशनर, डेप्युटी कमिशनरने ऑर्डर दिली याने यादी द्या. तेव्हा त्यांनी ही आम्हाला यादी सादर केली. आता ह्या यादीमध्ये पण बघा, हे मूळ सभासद, ही मूळ यादी आमच्या संस्थेची आहे. ॲडिशन केलेले आहेत 1997ला, जेव्हा आम्ही सगळे सभासद झालो. रीतसर बघा ठराव केला, बघा ठराव दिसतोय, अमुक सभेला अमुक ठराव. हे प्रफुल्ल पाटीलच्या कागद त्यांनी केलेले ठराव, रीतसर केलेले. त्यानंतर आत्ता जे मोहन पाटलांनी केले कुठेही सभेचा उल्लेख नाही. जर त्या सभेत तुम्ही केला असेल तर ह्या सभेचा उल्लेख इथे का केला गेला नाही. हां, आणि सर्वात महत्त्वाचं, या मोहन पाटलांनी 2018ला पोलीस स्टेशनला असं पत्र दिले की संस्थेचे डॉक्युमेंट चोरीला गेलेले आहेत. मग हे डॉक्युमेंट पुढे सापडले 5 ऑक्टोबर 2019 पासून संस्थेमध्ये हे मोहन पाटील आणि सहकारी संस्थेमध्ये न येता
हे डॉक्युमेंट तुमच्याकडे आलेच कुठून? आमचा स्पष्ट आरोप आहे की हे डॉक्युमेंट ह्यांनीच चोरलेले आहेत आणि आपल्या कुठेतरी सहकाऱ्यांकडे किंवा आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या घरी किंवा सहकाऱ्याकडे हे जमा आहेत. जे बंधू कार्यसम्राट, पाणी सम्राट, शिक्षण सम्राट स्वर्गीय डॉक्टर प्रफुल्ल काशीनाथ पाटील हे कार्याध्यक्ष असताना 16,500 विद्यार्थी होते. त्यांनी इंजिनिअरिंग, MBA, MCA, फार्मसी अशा विविध परमिशन आणल्या होत्या. त्या फक्त चालू करायच्या होत्या. ते गेल्यानंतर नवीन बॉडी आली. नवीन बॉडी आल्यानंतर त्यांनी काय याचा पाठपुरावा केला नाही आणि फक्त माजी कार्याध्यक्ष मोहन पाटील यांनी सगळीकडे कांगावा केला. प्रफुल्ल पाटील कर्ज ठेवून गेला, कर्ज ठेवून गेला, कर्ज ठेवून गेला. कर्ज किती घेतलं होतं? फक्त 10 करोड. आणि ज्या कर्जाच्या पैशातून ही नवीन आपली 8 नंबर इमारत साकारलेली आहे आणि त्याचं आपण सगळं कॉलेजसाठी, सिनियर कॉलेजसाठी उपभोग घेत आहोत. तसेच आपली राहीचं आदर्श विद्यामंदिरची नवीन इमारत उभी राहिलेली आहे. जे प्रफुल्ल पाटलांनी कर्ज घेतलं त्या टायमाला आपला 19 करोड उलाढाल होती टर्नओव्हर आणि 16,500 विद्यार्थी होते. अ, क, ड, फ पर्यंत एफपर्यंत अशा तुकड्या असायच्या. म्हणजे खोटा त्याच्या नावाने कांगावा केला, कर्ज ठेवून गेला, कर्ज ठेवून गेला. आणि माझे भाऊ प्रफुल्ल पाटील ही जसा स्वतःच्या मालकीच्या असं समजून प्रसंगी शाळेमध्ये पैसे नसेल तर आमच्या क्लासिक कन्स्ट्रक्शन, मल्हार कन्स्ट्रक्शन अशा विविध अकाउंटमधून जवळजवळ 51 लाख रुपये टाकलेले आहेत संस्थेमध्ये टेम्पररी लोन. आणि आमची स्वतःची 4.5 गुंठे जागा विनामूल्य दिलेले आहे. चुलत भावांना आमचे चेक दिलेले आहेत, आजपर्यंत वाटलेले आहे. आणि ज्यांचं 1 रुपयासुद्धा या शाळेसाठी योगदान नाही अशी आता बाहेर मीडियाद्वारे मिरवतात. आम्ही कर्ज फेडलं, आम्ही कर्ज फेडलं. कोणी खिशातून पैसे काढून कर्ज फेडलेलं नाही. आमच्यापैकी 15चे 15 मेंबर जरी इथे नसते बसले तरी मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी हे कर्ज फेडू शकले असते. एवढा आपला टर्नओव्हर होता. इलेक्शनच्या बाबतीत जे फाउंडर मेंबर होते हां, आणि त्यांनी पोलीस स्टेशनला आर्थिक गुन्हे शाखेने जेव्हा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा पोलीस स्टेशनला अशी खबर दिली का सर्व पेपर चोरीला गेलेले आहेत. यांना वाटलं चोरीला पेपर गेलेत म्हणजे आम्ही सुटलो. परंतु जेव्हा आम्ही खुर्चीवर बसलो 5 ऑक्टोबर 19 तेव्हा आम्ही सर्व मुख्याध्यापकांना लेटर लिहिला. त्याच्यामध्ये असं असतं, इंग्लिश मिडियमची फी जमा होते, त्याच्यामधनं पगार निघतो, छोटा मोठा खर्च काढून उर्वरित रक्कम आम्ही संस्थेमध्ये वर्ग करायला सांगतो. तर आम्ही सर्व मुख्याध्यापकांना काकडे मागणी केली. 2011 पासून 18पर्यंत तुम्ही किती पैसे संस्थेमध्ये वर्ग केले आणि ते पुरावा आहे आमच्याकडे. इंग्लिश मिडियमचे फक्त 9 करोड 85 लाख रुपये 8 वर्षामध्ये जमा झाले. टोटल 22 करोडच्या आसपास रक्कम जमा झालेली आहे. आणि ही आम्ही जी कॉमर्स वगैरे फी घेतो तर फी जी असते त्याच्यात अर्धी फी आपल्या संस्थेची असते. ते जवळजवळ 23-24 करोड म्हणजे असे 45 करोड रुपये जमा झाले. त्याच्यातनं 10 करोड लोन भरायला काय लहान पोरगं असतं आमच्या जागी तरी त्यांनी पण भरलं असतं. म्हणजे निव्वळ खोटे आरोप केलेले आहेत. लोन ठेवून गेला, लोन ठेवून गेला आणि कोणी लोन काय खिशातनं भरलं नाही. सन्माननीय सदस्य हरिश्चंद्र पाटील यांनी 2017ला चॅरिटीकडे विचारणा केली की आमचे ओरिजिनल मेंबर फाउंडर किती आहेत. तेव्हा मॅडमनी 489 मेंबरचीच लिस्ट दिली. जर यांनी 2012ला मेंबर बनवले आणि 15ला रिसिव्ड केले तर त्या टायमाला आम्हाला ही लिस्ट का नाही भेटली. म्हणजे सरासर 100% हे मेंबर खोटे आहेत. पदाधिकारी म्हणून निवड झाली. निवड झाल्यानंतर बँकेत आम्ही सही बदलावासाठी अर्ज केला. तिथे मोहन पाटलांनी बँकेला खोटी माहिती देऊन ही बोगस बॉडी आहे असं सांगून आजपर्यंत सर्वच्या सर्व अकाउंट मोहन पाटील, वासुदेव पाटील आणि गुरुनाथ पाटील यांच्या सहीने ऑपरेट होते. मेन म्हणजे यांना कॉम्प्युटर घोटाळा आणि खिचडी घोटाळा, पोषण आहार घोटाळा याच्यामध्ये सेशन कोर्टाने जामीन नाकारला आणि हायकोर्टात ते प्रलंबित असतानासुद्धा आजपर्यंत लाखो रुपये त्या कॉम्प्युटरवाल्याला या लोकांनी रिलीज केलेले आहेत.
लोक पगार मागायला गेले कोविड काळात तर सरळ सांगायचे आमचं चेकबुक तिकडे ऑफिसमध्ये आहे, मला ऑफिस उघडा आणि चेकबुक द्या, तेव्हा मी तुमचा पगार काढेन. परंतु इतर लोकांना पेमेंट काढण्यासाठी यांच्याकडे चेकबुक आहे. लोकांना कोविड काळात पगारापासून वंचित ठेवलं. मग आम्ही थोडा निधी मेंबर लोकांनी गोळा करून पहिला 70% पगार काढला, नंतर हळूहळू करून लेवलला आणला आणि आता परत 6 महिन्यापूर्वी यांना पगार वाढवला. 20%, कोणाला 40%, कोणाला 50% असा. माजी खजिनदार वासुदेव पाटील यांना लेटर लिहिला. असे 1,23,27,493 रोकडा बेरर चेकने काढलेला आहे, त्याचा खुलासा करा. तर त्यांचं समाधानकारक उत्तर आलं नाही. त्यांचं असं उत्तर आलं का तुम्हाला हिशोब मागायचा अधिकार नाही. आपने देखा यहाँ पे अशोक पाटिल, मंगेश पाटिल और उनकी जो पूरी टीम थी, जब वो पत्रकारों से बात कर रहे थे तो उन्होंने कई सारे आरोप मोहन पाटिल के ऊपर लगाया है. उन्होंने यहाँ तक कहा है कि उनकी वजह से ही जो कॉलेज की जो बैंक थे उसे भी सीज किया गया है. वो सही तरह से इस कॉलेज को चला नहीं रहे थे. एक समय था इस कॉलेज में 16,000 विद्यार्थी पढ़ते थे, लेकिन आज स्थिति ऐसी हो गई है कि 8,000 विद्यार्थी, 10,000 विद्यार्थी हैं. आखिर में ऐसा क्यों? क्योंकि जो उनकी कार्य करने की जो पद्धति थी वो सही नहीं थी. अभी बीच में इलेक्शन हुआ था जहाँ पे मंगेश पाटिल, अशोक पाटिल और इनकी पूरी संस्था की टीम ने मोहन पाटिल पर आरोप लगाया है कि उन्होंने ऐसे 98 लोगों का वोटिंग कराया है जो संस्था में है ही नहीं. उसके बाद जब पैनल जीत के आया तो एक तरफ मोहन पाटिल कहते हैं कि हमारा पैनल जीत के आया है 15, और वहीं दूसरी तरफ अशोक पाटिल की जो संस्था है, जो इनके मेंबर हैं, ये कहते हैं इनकी टीम जीत के आई है 10 और उनके 5. और जो 98 जो मेंबर ही नहीं है, यानी कि इनका एक नियम है, जब ये कॉलेज की संस्था जब बन रही थी तो 5-6 गांव मिलकर इस कॉलेज को चालू किए थे. और ऐसा कहा गया था कि जब भी कोई संस्था, कोई नया बाहर का नहीं आएगा, जो संस्था के लोग हैं इनके ही परिवार के लोग इस संस्था से जुड़ पाएंगे और दूसरा कोई नहीं. लेकिन वहीं दूसरी तरफ अशोक पाटिल ने मोहन पाटिल पर आरोप लगाया है कि ये अपने ही फैमिली के रिलेटिव लोगों को इन्होंने संस्था में ज्वाइन किया है. और अगर मोहन पाटिल का टीम, अगर उनकी संस्था बनती है तो ये एक परिवार का संस्था बन के रह जाएगा, जिसका ये विरोध कर रहे हैं. अब तो ये आने वाला समय ही बताएगा कि आखिर में सच्चा कौन है, झूठा कौन है, और क्या ये कॉलेज नियमित रूप से चल पाएगा. बॉन्ड इंडिया के लिए और रिपोर्ट.